नव्या आयोगात पेन्शन वाढीचे काय सूत्र आहे ते आपण पाहणार आहोत. तर नव्या आयोगात पेन्शन वाढीचे सूत्र खालील प्रमाणे पाहूया. दर 5 वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव. दर 5 वर्षांनी म्हणजेच 8व्या वेतन आयोगानुसार सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा करताच जोरदार चर्चा सुरू आहे. 8व्या वेतन आयोगात काय काय बदल होणार, कोणाला कसा लाभ मिळणार, किती लाभ मिळणार याबाबत आता आपण पाहूया. तर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची पेन्शन अधिक वाढणार याचा दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जातोय. आता नव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना अनेक लाभ मिळणार आहे. तसेच पेन्शन वाढवण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्वाची भूमिका बजावतो. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 राहिला आहे. तर 8व्या वेतन आयोगानुसार एखाद्या 6व्या वेतन आयोगातील बेसिक पगार 10,000 रुपये असेल तर नवीन 7व्या वेतन आयोगात पगार 10,000 गुणिला 2.57 बरोबर 25,700 रुपये झाला. आता 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाईल. फिटमेंट फॅक्टर 2.0 राहू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. जर मीडिया रिपोर्टचा हा अंदाज खरा ठरला तर 20,000 रुपये पेन्शन असणाऱ्या पेन्शनधारकांची पेन्शन नव्या वेतन आयोगात 40,000 रुपये होणार आहे. पेन्शनधारकांची फक्त मूळ पेन्शनच वाढणार नाही तर पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये चेंज पाहायला मिळणार आहे. पेन्शन, ग्रॅच्युटी, कुटुंब पेन्शन आणि बदललेले पेन्शन पुनर्संचयित केली जाणार आहे. दर 5 वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सुद्धा समोर आला आहे. जुनी पेन्शन योजना 1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्यांसाठी पुनर्संचयित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आहे. CGHS वैद्यकीय सुविधा, कॅशलेस उपचार आणि महागाई भत्ता, DA किंवा DR पगार आणि पेन्शन मध्ये एकत्रित करण्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय. फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका पेन्शन मध्ये फायदा होणार आहे.